मतदारसंघाचा महाविकास जयश्री सुनील शेट्टी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि आपण बघतोय महाविकास आघाडीच्या उभाट्याच्या आदरणीय जयश्रीताई शेळके यांचा प्रचार दौरा आता या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवसामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार सुरू आहे हे सर्व बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी प्रचार दौरा या ठिकाणी सुरू आहे। आपण विचारतो थेट त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद करतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू आहे। काय सांगणार? खूप उत्साह आहे, खूप जल्लोष आहे, जोश आहे लोकांमध्ये आणि लोक मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत। मतदार वाट बघतायत 20 तारखेची आणि 20 तारखेला मतपेटीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून ते आपला हा उत्साह जल्लोष दाखवून देतील। बरं, ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जो वाढता पाठिंबा मिळतो त्या संदर्भामध्ये काय सांगणार? लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। लोकांना बदल हवा होता आणि तो बदल मिळवण्यासाठी आता 20 तारखेची लोक वाट बघतायत। त्याच्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा खूप चांगला प्रतिसाद पाठिंबा आहे आणि शहरी भागातही तुम्ही बघताय की शहरातही खूप चांगला प्रतिसाद आहे। बरं, काय सांगणार की जे लाडक्या बहिणी असतील, जे विविध योजनांची जी आमिष या ठिकाणी दाखवले जाते त्याला मतदार या ठिकाणी काही भुलेल? लाडक्या बहिणी हुशार आहेत आणि लाडक्या बहिणी हिशोबाला चोख आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्याही लक्षात आलंय की एकीकडे त्यांना 1500 रुपये दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरातून शेतीमालाचे भाव कमी करून गॅसचे भाव वाढवून 15,000 रुपयांहून अधिक रक्कम काढली जाते। त्याच्यामुळे या 20 तारखेला लाडक्या बहिणी हिशोब नीट चुकता केल्याशिवाय राहणार नाही। आता विरोधकांकडे दुसरं काही नाही आहे, त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे आणि पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हटल्यानंतर मग आरोप प्रत्यारोप करणे, कुटुंबावर आरोप करणे अशा प्रकारचे केविलवाणी प्रकार सुरू आहेत। ठीक आहे, यामध्ये आपल्या सोबत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उभाट्याच्या जयश्रीताई शेळके